आणि महानायिकांना मी प्रथम अभिवादन करते। मासिक रमाईचा 16वा वर्धापन दिन, मनुस्मृती दहन आणि भारतीय स्त्री मुक्ती दिन आपण साजरा करत आहोत। या निमित्ताने या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर संजय मोन सर, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक माननीय भास्कर भोजने सर, त्याचबरोबर माझ्या अगोदर आपलं मत मांडून गेलेले डॉक्टर भगवान दांडे सर, विचारमंचावरती उपस्थित असणाऱ्या सन्माननीय अरुणाताई लोखंडे, डॉक्टर अरुणाताई लोखंडे, आपल्या रमाई मासिकाच्या संपादक डॉक्टर रेखा मेश्राम मॅडम, कोमल खिवाड मॅडम, साधना पठारे मॅडम, वंदना जाधव, त्याचबरोबर कोमल खिवाडे मॅडम आणि या रमाई मासिकाच्या पाठीमागे खंबीर उभा असणारा माझा मित्र प्राध्यापक भारत शिरसाट, आपण सर्व भावांनो आणि भगिनींनो, 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि मनुस्मृतीच्या दहनानंतर म्हणजे त्या ठिकाणी जमा झालेल्या स्त्रियांच्या समोर उभं राहून बाबासाहेब असं म्हणाले होते की स्त्रियांची या चळवळीतली काय भूमिका असावी। बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये असं सांगितलेलं होतं की स्त्रियांनो, तुम्ही ज्या पद्धतीनं घरातले प्रश्न सोडवण्यासाठी पुरुषाच्या बरोबरीनं सहभाग घेता, ते माझ्या घरातले प्रश्न आहेत, म्हणून जितक्या मनापासून आणि जितक्या मनपूर्वक त्यासाठी प्रयत्न करता, म्हणजे हे शब्द कदाचित थोडे माझे मिक्स असतील की घरातले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुरुषाच्या बरोबरीनं जो सहभाग नोंदवता, हा समाजही तुमचा आहे आणि या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा स्त्रियांनी घराच्या उंबरठ्याला ओलांडून बाहेर येऊन सामाजिक चळवळीमध्ये काम केलं पाहिजे आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्त्रियांनी बाहेर पडलं पाहिजे। दांडेसर म्हणाले ते अत्यंत बरोबर आहे की बाबासाहेब म्हणाले होते की अस्पृश्य स्त्रीच्या पोटी जन्माला आलो म्हणून मी अस्पृश्य आहे। जर मी ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्माला आलो असतो तर मी ब्राह्मण असतो, मग मला सन्मानाची नोकरी मिळाली असती, कुणी अस्पृश्यता बाळगली नसती, सगळे काही समानतेचे हक्क, वर्ण व्यवस्थेनुसारचे हक्क मला मिळाले असते। मी तुमच्या पोटी जन्माला आलो म्हणून मला ही अवहेलना, हा अपमान सहन करावा लागलेला आहे आणि तुम्हाला याचा राग आला पाहिजे। तुम्हाला याचा राग आला पाहिजे की माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलाला समानता, हक्क, अधिकार मिळत नाहीये। ते जर माझ्या मुलाला मिळायचे असतील तर मला संघर्ष करावा लागणार। आज काय वेगळी परिस्थिती आहे। बाबासाहेब त्यावेळेस हेच सांगत होते की ही स्त्री जी आहे, जी स्वतःला माणूसच म्हणत नाहीये, सगळ्यात महत्त्वाचं योगदान मनुस्मृती का झाली आणि भारतीय संविधानाचा जन्म, याच्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की ज्या मनुस्मृतीनं आम्हाला उपभोगवादी मांडलं, वस्तू मांडलं, अगदी अवर्ण मांडलं, त्या सगळ्या व्याख्यांना, त्या सगळ्या स्तरांना ती आमची सगळी ओळख बाबासाहेबांनी मनुस्मृतीच्या माध्यमातून झाली आणि या भारतीय संविधानाच्या जन्मानं मला या देशाचा नागरिक केलं, माणूस केला। हा सोहळा माझ्या माणूसपणाचा, हा आजचा सोहळा स्त्री मुक्ती दिन माझ्या माणूसपणाचा उत्सव आहे, मला माणूस म्हणून मिळालेल्या हक्क आणि अधिकारांचा उत्सव आहे। पण मला एक प्रश्न पडतो, आज रमाई मासिकाच्या माध्यमातून आपण ही चर्चा करत आहोत। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फार महत्त्वाचं स्वातंत्र्य आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर आम्हाला नसेल तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा हक्क, समानता, मूल्य, मानवी मूल्य, लोकशाही, समतावाद हे कुठलं काही मिळू शकत नाहीये जर आमची अभिव्यक्ती नाकारली गेली असेल तर। आणि म्हणून अभिव्यक्ती फार महत्त्वाची आहे आणि ही अभिव्यक्ती अभिव्यक्त करण्यासाठी 16 वर्षापूर्वी रेखाच्या आणि भारतच्या माध्यमातून सगळ्या संपादक मंडळांनी या रमाईला जन्म दिला आणि या रमाईला आज वयात घातलं। वयात आलेली मुलगी जशी मॅच्युअर होते तशी रमाई सुद्धा मॅच्युअर झाली। आज रमाई मासिक एका मॅच्युरिटीच्या स्टेजला आणि तो महत्त्वाचा आहे, कारण 2014 पासून जो काही अमृतकाळ भारतामध्ये सुरू झालेला आहे, म्हणजे निर्लज्जता का अमृतकाळ असायला म्हणावं असं अशोक वानखेडे म्हणतात आणि मला त्यांचं ते वाक्य फार आवडतं की निर्लज्जता का अमृतकाळ चल रहा और शर्म लेके आती है, असा हा काळ आहे। आणि या काळामध्ये स्वतःचा समानतेचा पाळा, लोकशाहीचा पाळा आणि संविधानाच्या मूल्यांचा पाळा अगदी अखंडपणे खडकत ठेवणं ही आजच्या
काळात सोपी गोष्ट नाही. कारण खरं बोलणं जिथं गुन्हा ठरलाय. काल उन्नावच्या घटनेचा तुम्ही सगळे साक्षीदार आहोत आपण की किती निलाजरेपणानं सुद्धा शब्द कमी पडावा इतक्या अमानवीय पद्धतीनं तिच्यावरती अत्याचार करायचे, विचार नाही मारायचं. म्हणजे मणिपूरची घटना, उन्नावची घटना, हाथरसची घटना किती किती काय आम्ही मोजायच्याच का फक्त. आणि या म्हणून बाबासाहेब मला म्हणाले होते की ही मनुस्मृती म्हणजे हे गुलामीचं डॉक्युमेंट तुम्हाला मला साखळदंड्यानं एक प्रकारे कंट्रोल करणार. कारण आजही बघा आपण सगळेजण नेहमी म्हणत असतो की ओबीसीच्या बायका जाग्या झाल्या बाकीच्या. कारण हे काही अंगावरती नाहीये सगळं जोखडदंड. पण पूर्वेकडेच तोंड करून मला पूजा करायची आहे हा अलिखित किंवा धर्मशास्त्रातला वाक्याचा नियम जरी असला तरी प्राणपणानं बैल तो पाळते. एक लोटा जल सब समजता का हम. तिला वाटतं एक लोटा घातलं की माझा प्रश्न सुटतो. सोपं आहे ना हे. वाचा विचा कष्ट करा नोकऱ्या मिळवा सोपं आहे. हे मी पूजा केली मला फळ मिळालं बस इतकं सोपं आहे. म्हणजे धर्मशास्त्रातला नियम तुमच्या माझ्यासाठी हास्यास्पद जरी असला तरीही या बायकांसाठी दगडावरची रेत असते. म्हणजे एखाद्या ती स्वामी समर्थाची भक्त असेल आणि तुम्ही तिच्या बाजूला बसून जरी एवढं विचारलं तर तुमचे स्वामी कपडे नाही घालतात का तरी तिला राग येतो. ती तुमच्याजवळ उठून जाते. आणि म्हणजे विरोधातलं ऐकायचं नाही, विरोधातलं बोलायचं नाही. फक्त तुम्हाला काय मला ऐकताय का मला ऐकत आहेच. आणि मग माझं वेगळे तर तुम्हाला मान्य होत नाही म्हणून मी तुमच्यात सहभागी व्हायचं असा सध्याचा काळ आहे. आणि म्हणून जमीन सोडत देश भारतीय संविधानाचा संदर्भात स्वीकारलाय आम्ही नाही. रेखा दमून आल्यानंतर भारतीय चहा करून दिला जर तिथं ती असेल काय बाई बायलाच सर म्हणत होते राहणे सर की जसं एक आदर्श दाम्पत्य म्हणून आपण सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंकडे पाहतो तसं आजचं मला भारत आणि रेखाचं एक दाम्पत्य दिसतं. म्हणजे मी प्रत्येक नवऱ्याला सांगत असते प्रत्येक महान माणूस बायकोला 4 वाजता चहा करून देत असतो बरं का. म्हणजे फॉलो करायला हवं. मुद्दा असा आहे की एकीकडे ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने बोलत असतो, मनुस्मृतीच्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने बोलत असतो. पण तो विचार अंमलात आणण्यासाठी, तो विचार आचरणात आणण्यासाठी मात्र आम्ही कचरत असतो, घाबरत असतो. कारण एकीकडे आमच्या रेडिमेडमध्ये मनुस्मृती जिवंत आहे आणि दुसरीकडे आम्हाला हक्क अधिकार मिळालेले आहेत. म्हणून आम्हाला फुलेश्वर आंबेडकर पण आवडतात, चालतात. ते आमचे आदर्श आहेत. नो डाऊट ते आमचे आदर्श आहेत. पण आमच्या रेडिमेडमधला मनुस्मृतीचा संस्कार आम्हाला पुसता येत नाहीये. तर मला असं वाटतं की आपण आता तो पुसूनच नाही तर कायमच मिटवून टाकला पाहिजे. कारण आमचं वर्तन बघूनच लोकांना कळेल की समता अशी असते आणि ती इतक्या सुखानं नांदू शकते. इतक्या सुखानं नांदते ती. भारत आणि रेखाची नांद सगळ्यांची नांदेत. आणि आपल्याला अशाच प्रकारची एक भारतीय संविधानाच्या मूल्यावर उभी असलेली कुटुंब व्यवस्था, मानवी मूल्यावर उभे असलेले नातेसंबंध आणि असाच समाज तयार करायचा आहे. आणि हेच खूप मोठं आव्हान आहे. आणि हे आव्हान आम्हाला पेलण्यासाठी रमाई मासे आम्हाला मदत करेल. वेगवेगळ्या लेखातून, वेगवेगळ्या कवितांमधून, वेगवेगळ्या विचारातून. त्या विचारांचं मंथन मी रेखाला नेहमी म्हणत असते की मला फक्त म्हणजे खूप गोड बोलणं अजिबात आवडत नाही. कारण ते फार मला कोणी जर खूप कौतुक आणि गोड बोललं तर मला का नसतं त्या माणसापासून दूर जावं वाटतं. आणि उलट एखाद्यानं जर मला म्हटलं तुम्ही काही काम करत नाही बघा तिकडं असं झालं तसं झालं तर वाटतं नाही. बरोबर आहे. आम्ही काम केलं पाहिजे. आम्ही काम केलं पाहिजे. आम्ही काय म्हणतो बाबासाहेबांनी आमच्या असं केलं, बाबासाहेबांनी आमच्या तसं केलं. ओके आपण काय केलंय हा प्रश्न विचारायची वेळ आहे. आम्ही काय केलंय? अहो त्यांनी तर त्यांच्या आयुष्यात नाही तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्यापर्यंत करून ठेवलं.
आज जे तुमचे माझे संघर्ष आम्हाला हलवून झोपेतून जागे करणारे आहेत, परिस्थिती अजिबातच चांगली नाहीये. अत्यंत वेगाने मनुस्मृतीचा विळखा कधी मोबाईलच्या, कधी व्हॉट्सअपच्या, कधी फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या माझ्या गळ्यामध्ये आवडताना दिसतोय. फार थोड्या लोकांसाठी ऑनलाईन शॉपिंगचे गोडवे, फार थोड्या लोकांसाठी आहे विलास की एसी मध्ये बसून मी आता व्हॉट्सअपवर मी चॅटिंग करते, मी हे करते, मी ते करते. हे फार थोड्या लोकांसाठी आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणातली बेरोजगारी, प्रचंड मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर होणारे अत्याचार, प्रचंड मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या अभिव्यक्तीची गळचेपी आणि 33% कशाला? आम्ही 50% लोकसंख्येच्या आहोत, आम्हाला 50% आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते सगळ्या क्षेत्रात असलं पाहिजे ही आमच्या स्त्रियांची भूमिका अत्यंत क्लिअर असली पाहिजे. घरात असेल, दारात असेल, समाजात असेल, कुठेही असेल, वी आर 50%. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट मला स्त्रियांना नम्रपणे सांगायची आहे की मेकअप म्हणजे तुम्ही नसता. फक्त आम्ही छान दिसलो, आम्ही म्हणजे आमचा दिवसातला वेळ सध्या मॅक्झिमम जर कशात जात असेल तर ते मेकअपचे प्रोडक्ट शोधण्यामध्ये, तो करण्यामध्ये, मॅचिंग करण्यामध्ये आणि या सगळ्या ऍप्सला शोधण्यामध्ये त्याच्यात आमचा पैसा चाललाय, वेळ चाललाय, बुद्धिमत्ता चालली आहे. तर त्यापेक्षा आपण रेखाला 1000 तरी मेंबर या वर्षामध्ये करून देण्यासाठी प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट, रमाई मासिकाचे घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपणही द्यायचं. रेखा ह्यावेळेस स्त्रियाचा वेगळा निघाला नाही बरं का, असं आलं पाहिजे होतं, ह्यावेळेस असं झालं बरं का, असं जर प्रतिक्रिया द्यायला की आपण सुरुवात करूया. म्हणजे चळवळ ही 2 अंगाने चालली पाहिजे. ही वाचनाची चळवळ आहे. रमाई मासिक काय? वाचनाची चळवळ आमची अभिव्यक्ती आहे आणि आमची अभिव्यक्ती आजच्या प्रश्नांवर बोलली पाहिजे. आमच्यातल्या सुद्धा वैकुंठ्यावरती बोलली पाहिजे, आमच्यातल्या सुद्धा कवितेला दाखवल्या पाहिजे. आणि मग अशी ज्या वेळेस ती हसून चालेल त्यावेळेस त्याच्यातून भारतीय संविधानाचा अभिप्रेत असणारा समाज आम्ही निश्चितच निर्माण करू शकू असं मला वाटतं. आणि अशाच सगळ्याच मी लिहित राहा, म्हणजे मी सोडून शिकवतात आणि चांगलं लिहित राहा, त्यात ते वाच नाही, ते आम्ही वाचत राहू. मी रमाई मासिक वाचते. रेखा जरी माझी मैत्रीण असली तरी ती उत्तम संपादक आहे. तिचं काम फार शिस्तीच आहे. म्हणजे डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजला ती आणि मी डिबेटिंग कॉम्पिटिशनच्या जजेस असतो, त्यावेळेस मी तिच्या समोर असं शीट टाकून देत असते आणि ती फार म्हणलं निकाल तयार करते. एकही मार्काचं इकडे तिकडे होऊ देता अत्यंत पारदर्शीपणे तिचं काम खूप शिस्तीचं, नीटनेटकेपणाचं आणि मराठी साहित्याला जी चुकीचा अपेक्षित आहे त्या पद्धतीचं असतं. मला त्याबद्दल तिचं नेहमी कौतुक आहे. आणि आज रमाई मासिकासाठी घेतलेले सगळे त्याचे कष्ट आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा या सर्व परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देते. दुसरं आणि महत्वाचं म्हणजे या मासिकाचे सर म्हणाले तसे, मोठे सर म्हणाले तसे की आपण हजारो वर्गणीदार करूया. आपल्याला फुकट घ्यायची एक फार सवय लागलेली आहे. फुकट घ्यायचा कार्यक्रम आपण बंद केला पाहिजे. जे फुकट दिलं जातं तिथं तुम्हीच त्याचं मोल असता हे समजून घेतलं पाहिजे. तुम्हीच त्याची किंमत असता, तुमचं स्वातंत्र्य त्याची किंमत असते.